मुंबईमध्ये पावसामुळे झाड कोसळल्याच्या अनेक घटना जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये घडल्या। त्यात चेंबूरमध्ये एका चिमुकल्याचा जीवही गेला। आता ठाण्यामधील 3 हात नाका परिसरामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर एका दुचाकीवरती कोसळलं, पण सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। तर तिकडे मुलुंडमध्ये एसी लोकलचा एसी बंद पडल्यामुळे प्रवासी अक्षरशः गुदमरले। या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। मुंबईकर नागरिक कुठेच सुरक्षित नाहीत बरं का। ना स्वतःच्या घरी, ना रस्त्यावर, ना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत। कारण सोमवारी ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली। नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक बॅनर पादचारी पुलावर कार्यकर्त्यानं मोठ्या उत्साहानं लावला होता। रस्ता वर्दळीचा, त्यात सोमवार, त्यामुळे वाहनांची गर्दी नेहमीपेक्षा थोडी जास्त। त्याच वेळेला एका दुचाकीवर एक बॅनर कोसळला। सुदैवाची बाब म्हणजे चालकानं हेल्मेट घातलेलं होतं। बॅनरची लाकडी फ्रेम हेल्मेटवर आदळली आणि तुटली, तसा तो बॅनरही फाटला। पण बॅनर तोंडावर आल्यानं दुचाकीचा बॅलन्स बिघडला। दुचाकीचा चालक अनुभवी होता, त्यामुळे त्याने दुचाकी सावरली। बॅनर कोसळला तेव्हा दुचाकीच्या बाजूला एक स्विफ्ट कार सुद्धा चालत होती। बॅनर पडलाय आणि दुचाकीचा बॅलन्स बिघडतोय हे दिसताच कार चालकानं सुद्धा गाडी हळू केली, ब्रेक मारला आणि बाजूला घेतली। दुचाकी चालकानं थोडं पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली। यात दुचाकीचा चालक किंवा मागे बसलेली तरुणी जखमी झाले नाहीत, हे केवळ सुदैव। दरम्यान ही घटना घडल्यानंतर शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरी यांनी माफी मागितली आहे। तर विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं उपमहापौर कृष्णा पाटील म्हणालेत। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। ब्रिजवरती जो काल बॅनर पडून जी दुर्दैवी घटना घडली, पण त्यांनी ही चुकीचाच प्रकार आहे आणि अशा प्रकारचे जे बॅनर पडून दुचाकीसवर पडला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली नाही आहे, पण भविष्यात मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते। या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावर ही कारवाई 100% केली पाहिजे आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत। दुसरीकडे मुलुंड रेल्वे स्थानकावर आणखीन एक धक्कादायक घटना घडली। सकाळी ऐन गर्दीच्या वेळेला टिटवाळा CSMT लोकलचा एसी अचानक बंद पडला। मुलुंड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर ही लोकल तब्बल 15 मिनिटं थांबली होती। त्यामुळे लोकलमधले प्रवासी गुदमरू लागले। काही प्रवासी लोकलमध्येच बेशुद्ध पडले। या घटनेनं मुलुंड रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली। बेशुद्ध झालेल्या प्रवाशांना तात्काळ लोकलमधून बाहेर काढण्यात आलं। रेल्वे स्थानकातील अन्य प्रवाशांनी त्यांना बाकड्यावर बसवलं, वारा घातला। काही जण तातडीनं पाणी घेऊन आले आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला। बेशुद्ध प्रवाशांपैकी सुगंधा सिंग आणि राधिका गोटुवलेकर यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, तर फहीम अन्सारी यांना रुग्णालयात न्यावं लागलं आणि प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं। मात्र या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार बिघाडानंतर ही लोकल रद्द करून दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात आली आहे। साधारणपणे 9:38 पासून 9:54 ही एसी लोकल ही मुलुंड स्थानकावरती थांबली होती। यामध्ये 3 प्रवाशांना याचा त्रास झाला होता। त्यापैकी 2 प्रवाशांना पाणी वगैरे दिल्यानंतर त्या प्रवाशांची तब्येत व्यवस्थित होती, त्यामुळे त्या प्रवाशांनी आपला पुढचा प्रवास चालू केलेला आहे। फक्त फहीम अन्सारी नावाच्या 43 वर्षाच्या एका व्यक्तीची तब्येत ही खराब असल्यामुळे त्यांना थोडासा त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्यांचे हॉस्पिटलमध्ये देखील आम्ही बोललेलो आहोत। हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत एकदम स्थिर आहे, कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना नाही आहे। मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसी लोकलच्या संख्येत वाढ केली जाते। एसी लोकलचे दर सुद्धा सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत। अशा वेळेला एसी लोकलचा अट्टहास मुंबईकरांच्या जीवावर बेतणार नाही याची खबरदारी रेल्वेनं घ्यायला हवी।
तर दुसरीकडे नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लोकांच्या जीवावर उठणार असतील तर अशा शुभेच्छा तरी काय कामाच्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.